श्री राधाकृष्ण चषक 2025 आणि या स्पर्धेला मोलाचं सहकार्य आम्हाला ज्यांचं लाभलेलं आहे ते आदरणीय श्री बंडू दादा केनी दादांचं एक मोलाचं सहकार्य. त्याचबरोबर या स्पर्धेला एक विशेष पारितोषिक आहे. तुम्ही 3 षटकार मारा, लागोपाठच्या 3 विकेट घ्या. आरुष एंटरप्राइजेस भाई केनी यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे सकाळपासून बऱ्याचशा खेळाडूंनी पारितोषिक मिळवलेलं आहे. स्ट्रायकर जोडी चला काही करा, दोन्ही टीमला विनंती आहे. निखिल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तर एका बाजूला हेमंत पाटील आणि निखिल मडवी ही स्ट्रायकर जोडी आहे, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये निखिल मडवी यांचा खेळ प्रखरतेने बहरला होता. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश भगत गॅरो पहिले षटक हाताळतील. 3 षटकांचा सामना. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. 5 वाजून 54 मिनिटं झालेली आहे सायंकाळच्या आणि या मॅचला सुरुवात होतीये. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, अंतिम 3 मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी हा सामना फार महत्वाचा. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडलाय पहिल्या बॉलच्या पाठीमागे. लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे, मर्यादित षटकांचे सामने आहेत आणि या ओव्हरमध्ये 3 षटकं आहेत. पहिल्या डावामध्ये, दुसऱ्या डावामध्ये 3 षटकं. त्यामुळे बॅटिंगसाठी 18 बॉल आहेत. पहिल्या बॉलच्या पाठीमागे 1 धाव. स्ट्रायकरला निखिल मडवी तयार. गोलंदाज योगेश भगत गॅरो. समोरच्या बाजूला आक्रमण, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. आलाय तो षटकार. फटका हे कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. निखिल मडवी यांनी हा बॉल पाठवलाय सीमारेषा पार. सरळ 6 धावेंसाठी 1 पाय रवत 1 पाय पुढे काढत बॉल फेकून दिलाय. हीच महत्वाची जागा. 6 धावा षटकार. आक्रमण, आक्रमण आणि हल्ला. 7 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. योगेश यांच्यावरती हा भीषण हल्ला चढवलेला आहे. डावपेच उधळून लावले या बॉलच्या पाठीमागे. एक चांगलं आयोजन श्री राधाकृष्ण चषक 2025चं, ज्याचा सकाळपासून आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. या बॉलला फक्त सन्मान दिला. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एक सिंगल धाव मिळेल. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि धाव फलकावरती धावा आलेल्या आहेत. आता 8 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण क्रिकेट बद्दल ज्यावेळी चर्चा करतो ना मित्रांनो, क्रिकेट हा शब्द आपल्या ओठांवरी जरी आला ना तरी संपूर्ण जगाचं लक्ष ज्या देशाकडे वेधलं जातं तो देश म्हणजे आपला भारत. आणि याच भारतामध्ये क्रिकेट या खेळाला प्रचंड असा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. या बॉलवरती आक्रमण, लॉंगॉनला खेळाडू, 1 सिंगल धाव. आणि भारताची आर्थिक राजधानी असणारं शहर म्हणजे मुंबई आणि याच मुंबईचं क्रिकेटबद्दल असणारं प्रेम प्रत्येक मैदानावरती आपल्याला आवर्जून पाहायला मिळतं. आणि भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्येच आपल्याला एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन आस्वाद घेता येतोय. श्री राधाकृष्ण चषक 2025चा. हा बॉल हवेत, विकेटचं पतन. आणि पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि फलंदाज हेमंत पाटील आउट होऊन माघारी येतील. मैदानाच्या आतमध्ये आता
रितेश पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत. आज हेमंत पाटील नावाप्रमाणे खेळू शकलेले नाही आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये फटक्यांसाठी त्यांना झगडावं लागलं आणि याही बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा होता, परंतु अखेरकार प्रयत्नांना यश मिळालं नाही. मैदानाच्या आतमध्ये रितेश बॅटिंगसाठी येत आहेत. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. योगेश भगत ग्यारो तयार. वेगाने टाकलेला बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला एका धाबेसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून घनसोली 11 ने बनवलेले आहेत धाबा. 10 धावा धावफलकावरती आले. चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका ही विनंती आहे. कोणत्याही खेळाडूला आणि संघाला अधिकची वेळ घेता येणार नाही, कारण हळूहळू आता मैदानाच्या आतमध्ये अंधाराचं साम्राज्य वाढेल. हिवाळ्याचे दिवस आहेत, अंधार लवकर पडतो. त्यासाठी आपल्याला जेवढ्या जलद गतीने खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. सत्र क्रमांक 2 मध्ये टीम इच्छापूर्ती वाशेगावला बॅटिंग करायची आहे. ओव्हर नंबर 2 साठी आता टीम इच्छापूर्ती वाशेगाव या टीम कडून विजय आलेले आहेत. क्रमांक 2 षटक हातात येईल. बॅटिंग मध्ये जमेची बाजू कोणती आहे? टीम घनसोली 11 साठी तर निखिल मडवी, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये बहारदार खेळ केला होता, ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. चांगली बॅटिंग करतायत. काही मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले. एक षटकार आहे त्यांच्या खेळाचं आतापर्यंतचं वैशिष्ट्य. आणि स्ट्रायकर एंडला तयार. गोलंदाज विजय तयार. ओव्हर नंबर 2 चा खेळ. आक्रमण केलाय मिड विकेटला. पॉवरफुल पुल सीमारेषा पलीकडे बॉल गुल होतोय. सरळ 6 धाब्यांसाठी एक ग्रेसफुल, एक वंडरफुल फटका. जबरदस्त फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत निखिल मडवी, घनसोली आहे त्यांचं गाव. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. एक पॉवरफुल पुल होता. बोट फिरवली होती गोलंदाजी करताना विजय यांनी बॉल वरतून, परंतु टप्पा पडल्यानंतर रंगावरती येणारा बॉल मिड विकेटला आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये वळवलाय. या बॉलच्या पाठीमागे दुसरीचा प्रयत्न होईल का, तर फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 17 एक गडी बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. प्रथम बॅटिंग करताना घनसोली कुठपर्यंत मजल मारेल याही गोष्टी पाहाव्या लागतील. या बॉलवरती हल्ला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आकाशाला गवसणी घालणारा बॉल. हातामधून झेल निसटलेला आहे. हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसावू शकला नाही. कॅचेस फार महत्वाचे आहेत. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलं. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे 18 एक गडी बाद. या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजय तयार. एका बाजूला निखिल मडवी, मॅन फ्रॉम घनसोली. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. बॅट कट आहे असं पंचांनी कळवलंय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल टीम घनसोली 11 या टीमला. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संपूर्ण स्पर्धेचं आयोजन ज्यावेळेस आपण चर्चा करतो, एक चांगली स्पर्धा, नावारूपाला आलेली स्पर्धा, जिचा आपण सकाळपासून आस्वाद घेत आहोत. श्री राधाकृष्ण चषक 2025 हे भव्य दिव्य आखीव रेखीव पर्व. वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. आला तो डॉट बॉल. आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, अनमोल सहकार्य, गावात होणाऱ्या स्पर्धांसाठी ज्यांचं नेहमीच विशेष सहकार्य आम्हाला लाभतं, आदरणीय श्री बंडूदादा केनी यांचं एक विशेष सहकार्य. आणि स्पर्धेला जे विशेष पारितोषिक आहे षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार लांबी कमी पडली. मोबदला भोगावा लागेल तो विकेटने. निखिल मडवी येथील माघारी. तुम्ही लागोपाठच्या 3 विकेट घ्या. आरुष एंटरप्राइजेस भाई केनी यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तुम्ही 3 षटकार मारा, सेम पारितोषिक आहे. लांबी कमी पडली आणि फलंदाज निखिल मडवी यांना यावं लागेल माघारी. सकाळपासून या स्पर्धेची ज्यावेळेस आपण चर्चा करतो, सकाळपासून आपण ज्यावेळेस चर्चा केली, भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण 8 संघांना मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहिलं. काही संघ पुढे निघून आलेले आहेत, काही संघांचा प्रवास संपला आणि त्याच्यामध्ये ही महत्त्वाची मॅच आहे.
श्री राधाकृष्ण चषक 2025 मध्ये. खऱ्या अर्थाने एखादी स्पर्धा ज्यावेळेस आपण उभी करतो ना त्यावेळेस आर्थिक पाठबळ हा एक फार महत्त्वाचा घटक आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलेलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री बंडूदादा केनी यांचं एक विशेष सहकार्य या स्पर्धेला. बॉलर तयार. या बॉलला चांगल्या प्रकारे टोलवलं. एक्स्ट्रा कव्हरला बॉलने गॅप शोधलाय. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. क्रिकेट मधला एक जबरदस्त असा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया या चौकाराचा. ज्या प्रकारे फटका खेळलाय जबरदस्त फटका. फलंदाज रितेश यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आला. धावसंख्या भरारी घेते जाऊन पोहोचलेली आहे आता 23 धावा 2 गडी बाद. अंतिम षटकामध्ये गोलंदाज हितेश एक युवा खेळाडू. आक्रमण केलं या बॉल वरती समोरच्या बाजूला. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम क्लासिकल. मिळाला मौका आणि दिला या बॉल वरती ठोका. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. हा आणखीन एक मोठा फटका आलाय. 29 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मधल्या फळीमध्ये रितेश यांचा खेळ आता बहरू लागलाय. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. आपण या स्पर्धेबद्दल चर्चा करतोय. आर्थिक पाठबळ, आयोजन समितीने घेतलेली मेहनत, त्याचं फळ आपल्याला त्याची पोचपावती पहिल्याच दिवसामध्ये मिळते. 2 दिवस ही स्पर्धा अशाच वातावरणामध्ये रंगणार आहे. सुरुवात आपण सोडलेली नाही तर शेवटी आपण चुकू नका. असंच या स्पर्धेशी आपण जोडत राहा. भरभरून प्रेम करा. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या अशा प्रकारच्या बॉलसाठी तयार नव्हते बॅटिंग करताना फलंदाज रितेश. कारण ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर उसळीचा बॉल आला आणि त्यानंतर आला तो डॉट. बॉलर तयार. वळवलाय बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला. धावा किती मिळतील तर एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. फटका चांगला होता परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव एकच मिळेल. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे टीम इच्छापूर्ती वाशीगावला किती बनवायच्या आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. स्ट्रायकर एंडला फलंदाज पुन्हा एकदा रितेश तयार. डावकुऱ्या हाताच्या आक्रमक फलंदाज. बॉलर तयार हितेश. बॉल पाठीमागच्या बाजूला. वेग चांगला आहे. या खेळपट्टीवरती वेगाने प्रभावित केलेला आहे. जर तुम्ही दिशेवरती नियंत्रण टप्प्यावरती चांगला ताबा ठेवला आणि वेगाची जर सांगड घातली ना तर तुम्ही मोठ्यात मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवू शकता. परंतु या शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार. धावसंख्या वाढवणारा षटकार आला. या फटक्याची झलक आणि वाढतय धाव फलक. फलंदाज रितेश यांच्या बॅटचा बोलबाला. शेवटच्या बॉलवरती एक आक्रमक टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव संपलाय आणि घनसोली 11ने टॉस जिंकून बनवलेले आहेत धावा. 37 धावा 38 धावांचं लक्ष आहे. चला टीम घनसोली 11 फिल्डिंग लावा. इच्छापूर्ती वाशीगाव बॅटिंग ऑर्डर पाठवा. चला घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण खेळाडू वृत्तीने खेळूया. परंतु एका बाजूला ज्या प्रकारची बॅटिंग रितेश यांनी केली ना जबरदस्त खेळ केला. मधल्या फळीमध्ये संघाला सावरलं. संघाच्या धावसंख्येला आकार दिला. अडतीस धावा 18 बॉल या मॅचचं आहे समीकरण. मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात. एक चांगलं आयोजन, साईनाथ क्रिकेट टीमने घेतलेली मेहनत आणि लाभलेला आपल्याला श्री आदरणीय सन्माननीय बंडूदादा केनी यांचं सहकार्य आणि यांच्या सहकार्यातून उभी राहिलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचं शीर्षक आहे श्री राधाकृष्ण चषक 2025. इच्छापूर्ती वाशीगाव बॅटिंग ऑर्डर पाठवा. चला फिल्डिंग लावा घनसोली 11. खेळाडूंना विनंती आपण सहकार्य करा कारण सायंकाळचे आता वाजलेले आहेत 6:08 आणि 6:20 पर्यंत आपल्याला चांगलं दिसू शकतं. त्यानंतर हळूहळू अंधाराचं साम्राज्य अधिक वाढतं. त्यासाठी विनंती आहे की आपल्याला जेवढ्या जलद गतीने खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. 18 बॉल 38 धावांची गरज आहे. एका बाजूला पाठलाग एका बाजूला बचाव.
अशी रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. शेवटचे आता काहीच मिनिटं आहेत, आजच्या दिवसाची समाप्ती होईल आणि कोणता संघ अंतिम 3 मध्ये जाईल याची माहिती आपल्याला मिळेल, याचा रिझल्ट आपल्याला मिळेल. कोणता संघ चांगला खेळ करेल. पहिला डाव संपलाय, म्हणजे अगदी उत्तर अर्ध संपलेला आहे, पूर्व अर्ध संपलेला आहे. उत्तर अर्धाकडे आपण वळूया. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला योगेश भगत गॅरॉन त्यांच्या सोबतीला सचिन बॅटिंगसाठी, तर पहिले षटक हाताळण्यासाठी टीम घनसोली 11 कडून तुषार बर्गे यांच्या हाती बॉल आहे. मॅचला होईल सुरुवात. तोला मोलाचे खेळाडू एकामेका समोर येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहे दिवा गावची ही स्पर्धा श्री राधाकृष्ण चषक 2025. सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिला बॉल 18 बॉल 38 ची गरज. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. बॉल हवेत उभा, मिड ऑन खाली आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागला. टीम इच्छापूर्ती वाशीगाव या टीमला आणि फलंदाज आउट होऊन सचिन माघार येतील. सकाळपासून जर आपण पाहिलं ना तर सचिन यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे अनेक सामन्यांमध्ये आक्रमण चढवलं. याही बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलं. बॉल हवेत उभा राहिला. मिड ऑनने आपलं काम चोख केलं. विकेटचं पतन. चला घाई करा. टीम मीटिंग घेऊ नका. टीम घनसोली आपल्याला विनंती आहे, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. सकाळपासून आपण ज्यावेळी चर्चा करतो भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला, त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला सामना या स्पर्धेचा झाला तो ऐरोली कोळीवाडा गावदेवी बाळकुम 11 अशी पहिली लढत आपल्याला अनुभवायला मिळेल. त्यानंतर बऱ्याचशा लढती आपल्या समोर आल्या. पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली विकेट प्राप्त झालेली आहे. आक्रमण केलंय. बॉल निघालाय लॉंग ऑफला आणि हा बॉल अखेरकार सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक या बॉलवरती आलाय. षटकार कडक आणि आल्या पावली आक्रमण केलंय फलंदाज हितेश यांनी. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. पाय पुढे काढला. बॉलच्या मिरिट पर्यंत गेले. बॅटची स्विंग चांगली आणि बॉल पाठवला सर आपल्या स्टाईलने सीमारेषा पलीकडे. आपल्या डावाची सुरुवात आपल्या स्टाईलने केली आहे. 6 वरती 1. 2 बॉलचा खेळ संपलाय. एक चांगली झुंज, एक चांगली टक्कर, एक चांगली लढत. बॉल हाही हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॅकअपला आहेत आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. फलंदाज हितेश देखील येतील माघारी, परंतु आपलं काम त्यांनी केलं. 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावा संघाला कुठून दिल्या. आक्रमण केलं, आक्रमण फसलं, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावांचा पाठलाग करताना टीम इच्छापूर्ती वाशीगाव या टीमने बनवलेले आहेत धावा 6 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुषारांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, 6 धावा खर्च केल्या, 2 गडी गारद केलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रितेश आलेले आहेत. चांगला खेळ आज जरूर करावा लागेल. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज एका बाजूला तुषार तयार, एका बाजूला फलंदाज रितेश तयार. अड्डा बॅटचा टोला कव्हरच्या डोक्यावरतून बॉल डीप कव्हरला. एक क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी सीमारेषा तोडतोय हा बॉल. आल्या पावली ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळलाय ना, जबरदस्त फटका रितेशांच्या बॅट मधून आलाय. छोट्या उसळीचा बॉल कव्हरच्या डोक्यावरतून चढवला आक्रमण आणि बॉल पाठवला डीप कव्हरला सीमारेषा पलीकडे. 10 वरती 2 अशी स्थिती आहे. विकेटही गेलेले आहेत, धावाही आलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि या ओव्हरमध्ये 38 धावांचा पाठलाग करताना 11 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल. वेगाने उसळणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. 6 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 11 धावा. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी आपण समीकरण नव्याने मांडूया आणि 12
बॉलच्या पाठीमागे इथून पुढे बनवायच्या आहेत 10-27. हे धावसंख्येचं आहे गुणोत्तर येणाऱ्या 12 बॉलसाठी. 12 बॉल 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला टीम मीटिंग नको, टीम घनसोली 11 आणि टीम इच्छापूर्ती वाशीगाव, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. कोणत्याही खेळाडूला अंधुक प्रकाशाचा सामना करावा न लागो त्यासाठी आपण सहकार्य करा. 12-27 समीकरण शिल्लक आहे. बारा 27 थरार. ओव्हर नंबर 2 साठी आता कुणाला बोलवलंय? टीम घनसोली 11 ने जबाबदारी दिली आहे या ओव्हरची अनुराग यांच्या खांद्यावरती. एका बाजूला बॅटिंग मध्ये रितेश, एका बाजूला योगेश. एक जमेची बाजू आहे. या दोन फलंदाजांकडे ती क्षमता आहे. या बॉलच्या पाठीमागे नजर रोखून धरली. पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल स्ट्रायकर एंडला आहेत रितेश, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत योगेश. अनुराग एक युवा खेळाडू आहे टीम घनसोली 11 चे आणि पहिला बॉल त्यांनी नकारात्मक टाकलेला आहे. एका बाजूला रितेश एक युवा खेळाडू आहेत, एका बाजूला अनुभवी खेळाडू योगेश भगत ग्यारो आहेत. अशी झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि पंचांनी सांगितलं की हा आणखीन एक वाईट बॉल आहे. पण दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. दिशा फार महत्वाची आहे. दिशेवरती नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे. जीवनाला दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये गोलंदाजाला दिशा असणं फार महत्वाचं आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, योग्य दिशेने आज बॉल टाकावे लागतील. अनुराग पुन्हा तयार होतील. घनसोली 11 चे युवा खेळाडू. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील का? एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी फलंदाज रितेश यांच्या बॅट मधून हा धमाका झालाय. 4 धाब्यांचा टप्पा पडल्यानंतर हा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले. हा फुलटॉस होता आणि हा फुलटॉस बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फुलटॉस बॉलचा घेतला आस्वाद. 17 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा व्हाईट बॉल आलेला आहे. आपण अतिरिक्त धाव स्कोअर मोड मध्ये जोडूया. सकाळपासून आपण चर्चा निश्चित करूया. स्पर्धेला ज्यांची आवर्जून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली, खऱ्या अर्थानं त्यांची देखील आपण चर्चा करूया. अडतीस धावांचं लक्ष आहे. 19 धावा आलेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोलबट टप्प्याचा हा बॉल. या बॉलची दाहकता इथे या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. कोणती धाव आला तो पहा. हा डॉट बॉल परफेक्ट यॉर्कर होता आणि यॉर्करचा हा वार होता. अंतिम काही बॉलच्या पाठीमागे पार रणनीती बदललेली आहे गोलंदाजी करताना. अनुराग यांनी पहिले काही बॉल नकारात्मक होते, त्यानंतर 5 जोमाने कमबॅक केलंय. परंतु आज रितेश आणि योगेशांना चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंगसाठी फलंदाज रितेश तयार. वेळेच्या चुकता हा फार महत्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये. योग्य अंदाज बांधावा लागतो. आलेला बॉल टोलवायचा आहे कसा. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आहे 20 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही बनवायच्या आहेत धावा 18 आणि येणारे बॉल आहेत 8. 8 बॉल 18ची गरज. अशी रंगलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. आता या मॅचला उधाण प्राप्त होत आहे. हळूहळू आता रंग वाढत चाललेला आहे.
चर्चाही रंगलेल्या आहेत मैदानाच्या बाहेर. कोणता संघ जिंकेल, अंतिम 3 मध्ये दाखल होईल. आणि जागेवरतूनच हा बॉल लॉंग ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन आणि फलंदाज रितेश माघारी. अगदी सकाळपासून आपण या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आपण संपन्न केला आणि त्या उद्घाटन समारंभासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली, ज्यांचं सौजन्य आम्हाला स्पर्धेला मिळालेलं आहे आणि गावात कोणत्याही स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं आम्हाला लाभतं, गावात असणाऱ्या स्पर्धेसाठी ते आदरणीय श्री बंडूदादा केनी यांचं विशेष सहकार्य आम्हाला स्पर्धेला लाभलेलं आहे. त्याचबरोबर अध्यक्ष मच्छीमार सेल महाराष्ट्र प्रदेश श्री चंदूदा पाटील हे देखील सकाळी उपस्थित होते. नवी मुंबईचे प्रसिद्ध असे गोल्डन मॅन सन्माननीय श्री निलेश चंदू पाटील साहेब हे देखील सकाळी या ठिकाणी उपस्थित होते आणि सायनाचे संपूर्ण जे मेंबर्स आहेत ते देखील सकाळपासून या ठिकाणी होते. अशोकजी केनी असतील किंवा संतोषजी असतील किंवा किरण असतील किंवा प्रकाश मडवी असतील किंवा प्रकाशजी केनी असतील किंवा रमन मडवी असतील, हे देखील सकाळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते. हा बॉल अंगाला भेटतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आहेत धावा 20. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 18. अज्जू असतील, त्याचबरोबर प्रेमानंदजी केनी असतील किंवा भाई केनी असतील, मोरेश्वर केनी असतील, निलेशजी पाटील असतील, उत्तम नाईक असतील, भूपेश मडवी असतील, मीनानाथ मडवी असतील, श्याम मडवी असतील, साहिल नाईक असतील, जयेश मडवी असतील, कुणाल नाईक असतील, यश पाटील असतील, सागर नाईक असतील, लक्ष्मणजी असतील, त्याचबरोबर सुजल मडवी असतील, अज्जू केनी असतील, सुमित पाटील असतील, किशोर विशाल आणि अंचित असतील, हे सर्वजण या ठिकाणी सकाळपासून उपस्थित होते आणि सर्व साईनाथचे मेंबर आहेत. त्या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार मानून आपली एक चांगली साथ या स्पर्धेला आहे. आता 6 बॉल 18 धावांची गरज आहे. टीम इच्छापूर्ती वाशी गावला आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी उमेद म्हणजे योगेश भगत गॅरो. बॉलर तयार, अक्षय. या बॉलला फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न म्हणजे येणारे 5 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. आता 17 हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 17 ची गरज. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है आणि त्या जुनूनने आज खेळावं लागेल. 5-17 ची मॅच. अक्षय तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न योगेश भगत ग्यारो यांचा. एक सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न. विकेटची तडजोड करावी लागेल, एकाला माघारी यावं लागेल. 4 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 16. सामना अजूनही जिवंत आहे. 4 बॉल 16 धावांची गरज. या मॅच मध्ये येणाऱ्या फलंदाजाला आता आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. हाच एक पर्याय आता फलंदाजांकडे उरलेला आहे. विजय मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 4 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 16 धावा. जब तक सफल ना हो नींद की चैन जागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तोच प्रयत्न करावा लागेल इच्छापूर्ती वाशीगाव या टीमला. 4 बॉल 16 ची गरज. विजय तयार आणि हाई बॉल भेदक टाकलाय अक्षय यांनी. एक सिंगल धाव म्हणजे बनवायचे आहेत 15. 3 बॉल. सामना अजूनही जिवंत आहे परंतु एका बाजूला अक्षय फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती. आणि ते हौसले ज्याचे मजबूत तोच या ठिकाणी विजय होणार. ते हौसले मजबूत ठेवावे लागतील दोन्ही संघांना. आणि हा बॉल अखेर स्टंटचा वेध घेतोय फलंदाज त्रिफळाची. क्लीन बोल्ड. 2 बॉल 15 ची गरज. निश्चित मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला होता मैदानाच्या आतमध्ये विजय यांनी परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॉल स्टंटचा वेध घेतोय. उजवी यष्टी वाकवली आहे. 2 बॉल 15 ची गरज. चला घाई करा. ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आपण आभार मानूया. त्याचबरोबर आयोजन समितीचा आपण आभार मानूया. संपूर्ण
या स्पर्धेचं आयोजन समितीचं काम साईनाथ क्रिकेट टीमने केलेलं आहे. त्या सर्व क्रिकेट घटकांचा आपण आभार मानूया, पंचांचा आभार मानूया, SS लाईव्हचा आपण आभार मानूया. SSS लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे. समालोचकांचा आपण आभार मानूया, ज्या संघाने सहभाग घेतला त्या संघांचा आपण आभार मानूया. शेवटचे 2 बॉल 15ची गरज आणि अखेरकार याही बॉलच्या पाठीमागे मोठा फटका आलेला नाहीये. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. जे जे घटक या स्पर्धेला सकाळपासून जोडले गेले त्या प्रत्येक घटकाचं मनपूर्वक आभार. आजचा पहिला दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. शेवटचा बॉल आणि एका बाजूला टीम घनसोली 11ने या मॅचवरची पकड मजबूत केली आहे. अंतिम 3 मध्ये कोणता संघ जाईल? शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती सी कॉर्नरला खेळलेला फटका आणि अखेरकार घनसोली 11ने हा सामना जिंकला आणि हा संघ क्वालिफाय झालाय. अंतिम 3 मध्ये सकाळपासून बहारदार खेळ या टीमने केला आणि श्री राधाकृष्ण चषक 2025 मध्ये अंतिम 3 मध्ये जाणारा पहिला संघ आहे घनसोली 11. इच्छापूर्ती वाशीगावचं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला. सकाळपासून आपणही चांगले खेळलात. आपल्याही संघर्षाला सलाम आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आजच्या दिवसाचा खेळ खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आयोजन समितीने जे आम्हाला समालोचन करण्याची संधी निर्माण करून दिली त्या सर्व आयोजन समितीचा मनपूर्वक आभार. आजचा दिवस या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि पुढच्या 8 संघांना घेऊन आपण पुन्हा एकदा उद्याच्या शनिवारच्या दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. आजचा दिवस या ठिकाणी संपला असं आपण जाहीर करूया. सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. शुभरात्री.